Brought to you by V-Guard. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले प्रमुख वक्ते सन्माननीय रामभाऊ नाईकजी, ज्यांनी आपल्या अनुभवाने स्वतःच्या आयुष्यामध्ये त्या काळामध्ये काय आपबीती झाली ते सांगितलं आमच्या हुसेनताईंनी, मान्य मधु चव्हाणजी, संजय उपाध्यायजी, कांता नलावडेजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, काय काय घटना आणीबाणीनंतर झाल्या याचं वर्णन, त्याचा काय परिणाम झाला याची संपूर्ण माहिती या आपल्या प्रमुख नेत्यांनी वक्त्यांनी त्या ठिकाणी दिली। पण मला आपल्यापैकी कोणी सहजतेने विचारेल की आणीबाणी म्हणजे काय, आपत्काल म्हणजे काय, इमर्जन्सी म्हणजे काय, आज आपण काळा दिवस करतोय तर त्यामागे आणीबाणी जर कारण असेल तर याचा नेमका अर्थ समजायचा कसा, तर त्याचा नेमका अर्थ समजायचा असेल तर मी उदाहरणातून ते सांगतोय की आपण सगळेजण आज इथे एकत्र जमलो, असं जमायला आपल्याला बंदी असेल तर काय, आपण सगळेजण व्यक्तिगत आपलं मत सोशल मीडियावर लिहू शकतो, त्याच्यावर बंदी घातली म्हणजे काय, ती आणीबाणी। आपण आपल्याला आवडेल त्या नेत्याला आणि ज्या नेत्याच्या मतांच्या विरोधामध्ये आपलं मत फेसबुकवर प्रकट करू शकतो, याच्यावर बंदी आणल्यावर काय होते, ती आणीबाणी आहे। आपल्याला आवडतं पुस्तक जर कुठल्याही व्यवस्था आणि सरकारच्या विरोधातलं आहे, ते आज खुल्या बाजारात आपल्याला मिळतंय, आपला वाचण्याचा मूलभूत अधिकार जपवण्यासाठी, तर अशी पुस्तकं आता बाजारात विकल्या जाता येणार नाही, तुम्हाला मिळणार नाही, असं निर्णय झाला तर काय, ती आणीबाणी। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। एखाद्या आपल्या आवडत्या गाण्यामध्ये देशातल्या काही प्रश्नांवर, व्यवस्थांवर टीका वाटू शकेल, असेलच असे नाही, तर ते गाणं अगदी उदाहरणादाखल प्रसिद्ध गुलजार साहेबांनी लिहिलं असेल तर गुलजार साहेबांना मी उदाहरणादाखल म्हणतोय, सरकार अटक करेल म्हणजे आणीबाणी। ते गाणं गाणारे आशाताई भोसले किंवा सोनू निगम असतील उदाहरणार्थ, तर त्यांनी हे गाणं का गायलं म्हणून त्यांना अटक होईल, उदाहरणादाखल सांगतोय मी, म्हणजे आणीबाणी आहे। माझ्या चाळीमध्ये, वसाहतीमध्ये, बिल्डिंगमध्ये आम्ही 4 बायका 4 पुरुष किंवा 2 पुरुष 2 बायका आम्ही एकत्र येऊन ठरवलं की या 2 गोष्टी सरकारकडे मागायच्या आहेत, ठरवणं, याचा अधिकार काढून घेणं म्हणजे आणीबाणी। आणि थोडक्यात सांगायचं झालं तर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं, त्या संविधानामध्ये कर्तव्य बरोबर मूलभूत हक्क दिले, हक्क जगण्याचे, हक्क बोलण्याचे, हक्क एकत्रित राहण्याचे, हक्क पोट भरण्याचे, हक्क आपल्याला व्यक्त करण्याचे, हक्क आपल्याला लिहिण्याचे, हक्क आपल्याला संघटन करण्याचे, हे सगळे एका कागदाच्या पेपरने काढून घेतले तर येते ती आणीबाणी। आणि म्हणून आजचा दिवस हा काळा दिवस यासाठी आहे कारण आजच्या दिवशी या पापी काँग्रेसने
मी पापी यासाठी मरेन कारण जेवढा अपमान आणि बदनामी आणि पायमल्ली परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाची इंदिरा काँग्रेसने केली तेवढी कोणीच केली नाही किंवा अन्य कोणी करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून आजचा दिवस हा काळा दिवस आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. कोणीतरी बरोबर उल्लेख केलाय की 1947 ला झालं ते पहिलं आझादीचं आंदोलन, स्वतंत्रता आंदोलन, आणि हे 75च्या दशकामध्ये जे झालं ते दुसरं आझादीचं आंदोलन, दुसरं स्वतंत्रतेचं आंदोलन. एक आंदोलन 47 ला होतं ते आलेल्या इंग्रजांच्या विरुद्ध होतं. आम्ही भारतीय आहोत, आम्हाला एकत्र येण्याचा, वागण्याचा, सण करण्याचा, मतं मांडण्याचा, तुमच्या विरुद्ध बोलण्याचा, तुमच्या विरुद्ध संघटित करण्याचा आमचा अधिकार तुम्ही काढू शकत नाहीत. उदाहरण दाखल द्यायचं असेल तर मिठाचा सत्याग्रह बापूजींनी केला तो त्यासाठीच. हा माझा अधिकार आहे. स्वराज्य हा जन्मसिद्ध अधिकार आहे असं लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला म्हटलं ते त्यासाठीच, कारण लढाई स्वातंत्र्याची, अधिकाराची होती. ती 47 ला इंग्रजांच्या विरोधात होती आणि या 70च्या दशकामध्ये होती तर ती त्या पापी काँग्रेसच्या विरोधात होती की जे प्रति इंग्रजांसारखेच भारतीयांशी वागले. आणि म्हणून हा दिवस आजच्या पिढीला आणि त्यातनं काँग्रेसने केलेल्या पापी कृत्यांना प्रामाणिकतेने समजूनही घेतला पाहिजे आणि लोकांसमोर मांडला पाहिजे. म्हणून भारतीय जनता पक्ष हा दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करते. आणि बरोबरच आहे रामभाऊ, ज्या वेळेला मोदीजींनी याची घोषणा केली काँग्रेसने याचा विरोध केला, उपहास करण्याचा प्रयत्न केला, कारण काँग्रेस हे पचवूच शकत नाही. आजची ही काँग्रेस ही त्यावेळेच्या काँग्रेस सारखीच अहंकारी, जुलमी आणि असंविधानावर, संविधानाविरोधात तेव्हाही वागणारी होती, आजही तीच आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी महत्वाची आहे. खरं तर यातल्या घटना आणि प्रसंग अतिशय रंजक, रोचक आणि आपल्याला एका अर्थाने अचंबित करणार आहेत. ही आणीबाणी आली कुठून? मान्य रामभाऊंनी आल्यानंतर काय काय प्रसंग घडले त्यातनं दाहकता मांडली. हुसेनताईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर स्वतःवर काय बितली, म्हणजेच आमच्या विचारधारेवर काय बितली, हे दुःख आणि वेदना मांडली. पण तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, या सगळ्याचं मूळ जे निघालंय ते तेव्हा आणि आता दोन्हीमध्ये काँग्रेसचा रवैया तोच आहे. मग ती 71ची निवडणूक असो किंवा 2024ची, याचा मूळ यातून निघालाय की ज्या वेळेला इंदिरा गांधीजी या देशाच्या पंतप्रधान होत्या, 69 मध्ये त्यांचं सरकार होतं, कम्युनिस्टांच्या समर्थनाने होतं, एखादा ठराव किंवा एखादं बिल मंजूर करून घेण्यासाठी मला कम्युनिस्टांची मदत घ्यावी लागते हे मला मान्य नाही, हा अहंकार तेव्हाच्याही गांधी परिवाराला होता, आजच्याही गांधी परिवाराला आहे. आणि म्हणून इंदिरा गांधीजींनी खरं तर निवडणूक अगोदर घेतली आणि 71च्या त्या दशकात स्वतः इंदिरा गांधी या रायबरेली मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभ्या होत्या. त्यांच्या विरोधात संयुक्त सर्व पक्षांनी मिळून राजनारायण यांना उमेदवार म्हणून घोषित केलं. आणि मग इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण या निवडणुकीत, खरं तर निवडणूक आहे, कोणाची होऊ शकते अशी निवडणूक, पण मी सिटिंग प्राईम मिनिस्टर आहे तर मी मोदीजींसारखं स्वतःला सेवक कसं म्हणू.
मोदीजींनी तर म्हटलं मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधान सेवक आहे. पहिल्यांदा प्रधानमंत्री म्हणून, प्रधान सेवक म्हणून पार्लमेंटमध्ये जाताना त्या पवित्र संविधानाच्या पायरीवर डोकं ठेवलं. दुसऱ्यांदा प्रधान सेवक म्हणून जाताना आणि तिसऱ्यांदाही प्रधान सेवक म्हणून काम करताना संविधानाच्या आमच्या पवित्र अशा ग्रंथावर डोकं ठेवून नतमस्तक होऊन मोदीजींनी त्या ठिकाणी कारभार सुरू केला. पण इंदिरा गांधीजी काँग्रेसच्या नेत्या होत्या, त्या म्हणाल्या माझ्या विरोधात राजनारायण निवडणूक लढवणारा कोण? आणि मग त्या निवडणुकीमध्ये राजनारायण यांचा पराभव झाला. इंदिरा गांधी यांचा 1,00,000 मतांच्या वर मतांनी विजय झाला. त्यानंतर आज आपण चर्चा ऐकतो ना, त्याच चर्चा, ही निवडणूक रिग झाली होती. या निवडणुकीत भ्रष्ट कारभार आणि भ्रष्ट पद्धतीने इंदिरा गांधीजी जिंकल्या. त्यावेळेला असलेल्या बॅलेट पेपरवर काही केमिकल्स लावली होती असा विरोधकांचा आरोप, की ज्यामुळे त्याच्यावर मारलेले स्टॅम्प हे काँग्रेसच्या विरोधातल्या उमेदवाराचे बाष्पीकरण व्यापोरेट होऊन गेले. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग झाला आणि इंदिरा गांधी यांच्या सचिवपदी असलेले गॅझेटमध्ये अधिकारी असताना सुद्धा त्यांनी या निवडणुकीच्या कामात हस्तक्षेप किंवा काम केलं. जरा फोन असेल तर बाहेर जावं. आणि म्हणून या पद्धतीचा कोर्टातला दावा हे याचं मूळ आहे. मित्रांनो समजून घ्या. आणि मग गांधी परिवाराला, इंदिराजींना मला कोर्टात खेचणारे तुम्ही कोण? खरं तर ते पुस्तक वाचण्यासारखे रामभाऊ, द केस दॅट शुक द इंडिया. आणि ते पुस्तक लिहिलंय प्रशांत भूषण यांच्या पिताश्रीनी शांतीभूषण यांनी, कारण ते त्या काळात वकील होते या केसमधले. पूर्ण त्याच्यामधला रेफरन्स लिहिला. आता मी ते सगळं मांडत नाही, फक्त एकच मुद्दा यांच्या अहंकाराचा, तो तेव्हा आणि आजही कसा आहे. तर अलाहाबादच्या न्यायालयामध्ये स्वतः पंतप्रधानपदी असलेल्या इंदिरा गांधीजी यांना आता केवळ न्यायिक प्रक्रियेमध्ये साक्ष द्यायला यावं लागेल. प्रधानमंत्री येणार आहेत, गांधी परिवाराच्या कोणीतरी कोर्टात येणार आहात, ते अलाहाबाद सारख्या कोर्टामध्ये. मग त्या कोर्टाच्या आवाराचं सुशोभीकरण आपण समजू शकतो. सुरक्षा व्यवस्था अजून चांगली केली पाहिजे समजू शकतो. त्या ठिकाणी बसण्याची, उठण्याची अजून सगळ्या व्यवस्था कोर्टातल्या परत चांगल्या केल्या पाहिजे ते समजू शकतो. पण हे कसं समजू शकू आपण, की ज्या वेळेला ज्या विटनेस बॉक्समध्ये, साक्षीदाराच्या त्या बॉक्समध्ये इंदिराजी यांना उभं राहावं लागेल आणि त्यावेळेला त्यांची फेर तपासणी करताना त्यांना तासनतास उभं राहावं लागलं, तर गांधी परिवारातल्या आहेत त्या उभ्या कशा राहतील? मग त्यांना विटनेस बॉक्समध्ये बसण्याची व्यवस्था करावी. बरं, तेही वादापुरता ठीक. शांतीभूषण यांनी लिहिलंय की बसण्याची व्यवस्था सुद्धा केली तर ती बसण्याची खुर्ची इतकी उंच केली की जज त्याच्यासमोर खालच्या उंचीवर दिसला पाहिजे. इंदिरा गांधीजींची उंची वरची दिसली पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं ही पापी काँग्रेस आहे. यांनी आम्हाला संविधान, अहंकार, सेवक याची भाषणं देऊ नयेत. त्यांचा अधिकारच नाही. आणि ज्याचा उल्लेख या ठिकाणी आजच्या दिवसाचा केला गेला, त्या निर्णयातून आलेल्या निकालातून सर्वोच्च न्यायालयापर्यंत केस ज्यावेळेला गेली आणि मग इंदिराजींना असं वाटायला लागलं, गांधी परिवाराला वाटायला लागलं, हा देश तर गांधी परिवाराचाच जणू काय आहे, त्यामुळे याच्यावर जिंकू आम्हीच शकतो, राज्य आम्हीच करू शकतो, सरकार आमचंच असू शकतं, तुम्ही कोण आम्हाला घालवणारे? आणि न्यायालय सुद्धा कोण? काँग्रेसची विचारधारा. आणि न्यायालयाच्या निवाड्याच्या आधी आणि निवाडा येणार आहे तो आपल्या विरोधात असणार आहे समजून भारतीय संविधानामध्ये प्रचंड बदल केले आणि संविधानाचे चिंधड्या उडवण्याचं पहिलं काम कोणी केलं असेल तर ह्याच काँग्रेसने आणि ह्याच गांधी परिवाराने केलेलं आहे. संविधान की हत्यारी काँग्रेस हाय 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 हाय
आणि संविधानाची गोष्ट आम्हाला शिकवता. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला संविधान बनवली त्यावेळेला संविधानाचा ढाचा, डॉक्ट्रीन याच्यात बदल करता येणार नाही, बदलू शकत नाही, हा कोणाच्याही सापेक्ष असू शकत नाही, असता कामा नये. ही बाबासाहेबांनी मांडलेली त्या ठिकाणी भूमिका जी स्वतंत्र भारताच्या संविधानाची आपण स्वीकारली, त्या ढाच्याला सुद्धा आम्ही सुरुंग लावू असा निर्णय आम्हाला वाटलं तर आम्ही करू. ही भूमिका काँग्रेसची. आणि मग आपल्याला लक्षात असे येईल की 38व संविधानातलं घटना दुरुस्ती ज्या वेळेला केली तेव्हा पहिला हल्ला संविधानावर इंदिरा गांधी आणि गांधी परिवाराने काय केला, तर त्या 38व्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी जर आणीबाणीच्या घोषणेचा अध्यादेश काढला असेल, तुम्हाला माहिती आहे कुठलाही निर्णय आज कुठल्याही सरकारने घेतला, तो माझ्या सरकारने घेऊ दे, विरोधकांच्या सरकारने घेऊ दे, महापालिकेने घेऊ दे, राज्य सरकारने घेऊ दे, जर जनतेला वाटलं की तो जनहिताचा नाही आहे तर त्याला न्यायालयात आपण आव्हान देऊ शकतो. पण हे गांधी परिवाराला मान्य नाही. त्यांनी सांगितलं राष्ट्रपती राज्यपाल यांनी आणीबाणीच्या विषयात जर अध्यादेश काढला असेल तर त्याचं न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकत नाही. ही घटना दुरुस्ती केली आहे. सामान्य माणसाला न्यायालयात जाण्यापासून रोखण्याची भूमिका ही घटना दुरुस्ती 38वी आणि त्याच काळात 39वी घटना दुरुस्ती तिथं अजब आहे. हे जे आम्हाला ठोकशाही आणि लोकशाहीचे धडे देतात त्यांनी डोळ्यात तेल घालून बघावं आणि कानात त्या ठिकाणी अंजन घालून बघावं किंवा डोळ्यात अंजन घालून आणि कानात तेल लावून ऐकावं. 39व्या घटना दुरुस्तीने सर्वोच्च न्यायालयाला, साध्या सुद्धा न्यायालयाला नाही, सर्वोच्च न्यायालयाला पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या विरोधात निवडणूक याचिकांवर सुनावणी करण्याचे अधिकार नाहीत. मी पंतप्रधान झालोय ना, माझ्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जरी कोणी आला तरी ऐकायचं नाही. कोणी? तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे जजेस कोणी आहात ना त्यांनी. ही यांची संविधानावरची भक्ती. 40व्या घटना दुरुस्तीने तर हे आमचे मीडियाचे मित्र आले त्यांनी थोडं लक्ष द्यावं. आमच्यावर आजकाल कमी प्रेम करतात ठीक आहे, पण ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करताय त्यांनी तर मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट म्हणजे हा मिसा कायदा होता, बरोबर आहे ना मधुजी, आणि या मिसा कायद्याअंतर्गत ज्यांना कोणाला अटक केलं असेल त्या अटक केलेल्या आंदोलक किंवा त्या ठिकाणी आपण गुन्हेगार म्हणू त्यांच्या दृष्टीने त्या आंदोलकांची कोर्टात केस चालू असेल तर हे मीडियाचे लोक आज कुठे असा दंडुका घुसवतात ना, त्या काळात काँग्रेसने सांगितलं दंडुका सोडा, कॅमेरा सोडा, तुम्ही पण आतमध्ये यायचं नाही, रिपोर्टिंग पण करायचं नाही. कराल तर लक्षात ठेवा, हे काँग्रेसने मीडियाला सांगितलं. केवळ तेवढंच नाही, संसदेमध्ये ज्या गतिविधी होतात, आता एकाने सांगितलं मोदीजी शपथ घेत होते त्यावेळेला ते बालिशपणा म्हणतो मी त्याला, बालिशपणा. ज्या माणसाने भारताच्या संसदेच्या संयुक्त सभागृहामध्ये एनडीएचा अध्यक्ष म्हणून, प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून आणि प्रधानमंत्री होत्याआधी संविधानावर डोकं ठेवून कारभाराला सुरुवात केली, त्या माणसाला बालिशपणे राहुल गांधी संविधान दाखवत होते. आणि ते सगळं हे तुम्ही मीडियाचे लोक दाखवत होतात ना, ते संसदेतला कारभार आणि कार्यवाही काँग्रेसने यांच्या चपराक मारली. तीच मनस्थिती त्यांची आजपर्यंत आहे. संसदीय कार्यवाही प्रकाशनाचे संरक्षण कायदा आणि प्रेस काउन्सिल कायदा रद्द करून टाकला. दाखवायचं नाही.
संसदेत काय होते ते दाखवाल तर बघून घेऊ. ही काँग्रेसची भूमिका. आणि सरकारच्या विरोधात त्यांनी लिहू नये कोणी, हे मीडियाच्या लोकांनी. म्हणून त्यांना असलेल्या अधिकाराला तर काढूनच घेतलं, पण अजून एक कायदा केला, आक्षेपार्ह साहित्य प्रकाशन प्रतिबंधक कायदा. म्हणजे जे सरकारला आक्षेपार्ह वाटलं त्याचा बंदी टाकली, जे सरकारला आक्षेपार्ह वाटलं त्याची जप्ती केली. आणि हे लोक आम्हाला पारदर्शकता, संविधान आणि कारभार शिकवणार. आणि म्हणून या पद्धतीचा सरकार चालवण्याचा मानस घेऊन तेव्हाची काँग्रेस काय किंवा आजची काँग्रेस यांनी काम केलं आहे, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला की 42वी घटना दुरुस्ती, ज्यात संविधानाचा ढाचा, मूलभूत ढाचा हा कुठल्याही न्यायिक किंवा अन्य व्यवस्थेला बदलण्याचा अधिकार असूच शकत नाही बाबासाहेबांनी सांगितलं. त्यात 42वी घटना दुरुस्ती करून काँग्रेसने सांगितलं संसदेला संविधान जोडणे, बदलणे किंवा रद्द करणे आणि ते नष्ट करण्याचा अखंड अधिकार मी प्रधानमंत्री आहे, माझ्या संसदेला मी देते. मग आज आम्ही हा प्रश्न विचारतोय की हे सगळे जे विरोधक आमच्या विरोधात एकवटलेत ना, संविधान बचाव, संविधान बचाव, पहिलं ते काँग्रेसच्या या अशा पद्धतीच्या असहिष्णू अहंकारी नेतृत्वाच्या विचारधारेच्या थोबाडीत पहिलं मारतील का आणि मग संविधानाच्या रक्षणाची भूमिका घेतील का, हा आमचा सवाल आहे. आजचा दिवस आपल्या मिळालेल्या अधिकारांना पुन्हा एकदा ज्यांच्यामुळे, ज्यांच्या आंदोलनांमुळे आपल्याला मिळाला त्यांना धन्यवाद देण्याचा आहे. मंचावरच्या कांताताई असतील, हुसेनताई असतील, रामभाऊ असतील, मधू चव्हाण असतील, या सगळ्या मंडळींनी वर्ष, दीड वर्ष, रामभाऊ सोडून कदाचित या तिघांनी त्यातलं सगळं भोगलेलं आहे. काही लोक जेलमध्ये सुद्धा आणि आंदोलन सुद्धा रामभाऊंनी केलेलं आहे. आणि आम्हाला तुम्ही संविधानाचा विषय शिकवताय, न्यायपालिकेच्या कामामध्ये हस्तक्षेप, संसदेच्या कामामध्ये हस्तक्षेप, प्रसार माध्यमांच्या कामांमध्ये हस्तक्षेप, न्यायिक प्रक्रियेच्या कामामध्ये सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप, या पद्धतीने राज्य चालवणारी काँग्रेस आज मगरमच्छ के आंसू ज्याला आपण म्हणतो ते वाहते. आणि व्यक्ती केंद्रित राजकारणाचा किळस यावा म्हणून त्याच काळामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचे तेव्हाचे अध्यक्ष देवकांत बरुआ, बरोबर आहे ना, याने देवकांत बरुआ यांनी तर अजबच घोषणा दिली, इंदिरा इज इंडिया and India is Indira. India is Indira, Indira is India. आणि उद्धव ठाकरे आजकाल म्हणतात इंडिया इज माइन. बेशरमपणाचा कळस आहे. त्या ठिकाणी असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणतात भारत म्हणजेच इंदिरा, इंदिरा म्हणजेच भारत. आणि त्यांची करण्याचं काम आज बसलेल्या या सगळ्या मंडळी एकत्रितरित्या करतायत. या त्या ठिकाणच्या असलेल्या उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील. मगाशी रामभाऊंनी मांडलं, या सगळ्या काळात आपल्या अधिकारांसाठी लढणारे, त्यासाठी बलिदान देणारे, बलिदान हा शब्द मी वापरतोय कारण पूर्ण देशामध्ये आजकाल कोणी दारूच्या धोरणांमध्ये भ्रष्टाचार केला, आरोप काय समजा, दारूचं धोरण असं बनवलं, ते बनवताना दारू बनवणाऱ्या कंपन्या किंवा विकणाऱ्या कंपन्यांशी बिलो द टेबल देवाणघेवाण केलं आणि दारूची दुकानांची लायसन्स मात्र त्या सोयीच्या लोकांना सोयीच्या भागात वाटली, असा गंभीर आरोप असलेल्या एका मुख्यमंत्र्याला अटक केली. तर हे सांगतायत
देशाचा जेलखाना केला. अरे नालायकांनो, तुम्ही ज्या वेळेला इंदिरा गांधीजींच्या काँग्रेस बरोबर आज आहात, त्याच काँग्रेसने देशातल्या या आजच्या दिवशीच्या नंतर किती लोकांना जेलमध्ये टाकले माहितीये? 1,40,000 लोकांना जेलमध्ये टाकले. 1,40,000. बरं, ते कुठले दारू विक्रीचं धोरण करणारे नव्हते. ते आमच्या संविधानाच्या मूलभूत हक्काचं रक्षण करण्यासाठी आंदोलन करणारी लोक होती. त्यांना जेलमध्ये टाकून सुद्धा काँग्रेसने केलेला तो जेलखाना नाही आणि एक आरोपीला जेलमध्ये टाकलं तर आज म्हणे हा जेलखाना केला आहे. आणि आकडे जे समोर आले आहेत त्याच्यापेक्षा जास्त असतीलही, पण जी माहिती समोर येते त्यापैकी 1 नाही 2 नाही 22 लोक या जेलमध्ये मृत्युमुखी झाले, ते बलिदानी झाले. आणि म्हणून मित्रांनो, ज्या काँग्रेसची मनस्थिती तेव्हाची तीच, आजची तीच. मी आजची तीच म्हणतो यासाठी कारण आजच्या आपल्या असलेल्या सगळ्या आपल्या संविधानाअंतर्गत व्यवस्था आहेत, त्या सगळ्या व्यवस्थेंवर प्रश्नचिन्ह निर्माण करा, संविधानावर प्रश्नचिन्ह निर्माण करा, भारताच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण करा. हे मी नाही म्हणत आहे. या सगळ्यावर अतिसंशय निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. हे भारतातलं सर्वोच्च न्यायालय म्हणते. ज्या वेळेला आमच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंगला व्हीव्हीपॅटला चॅलेंज या काँग्रेसने केलं किंवा याच मानसिकतेच्या मंडळींनी केलं, त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय म्हणालं अतिसंशय या देशाला घातक आणि अतिसंशय निर्माण करण्याचं पाप याच काँग्रेस आणि इंडिया अलायन्सने केलं आहे. 20,000पेक्षा जास्त कॅश नगद इलेक्शन मध्ये तुम्ही एका माणसाकडनं घेऊ शकत नाही. हा इलेक्शन कमिशनचा निर्णय. तरीही 20,000पेक्षा जास्त एका माणसाकडून कॅश घेतलेल्या आरोपांवर इन्कम टॅक्सने केस दाखल केली. सीताराम केसरी राष्ट्रीय अध्यक्ष होते काँग्रेसचे तेव्हा. अपील रिव्हिजन करत करत आता फायनल ऑर्डर झाली, न्यायिक प्रक्रिया होऊन झाली. त्याही वेळेला इंदिरा गांधीजींनी न्यायिक प्रक्रियेला मी जुती पे मारती हूं हे म्हटलं. तेच आजच्या राहुल गांधींनी म्हटलं न्यायिक प्रक्रियेने ऑर्डर होऊन जर ते खातं काँग्रेसचं गोठवलं, मला चालणार नाही, मी अशा न्यायिक प्रक्रियेला मानत नाही. संविधानिक इन्कम टॅक्सवर प्रश्न उपस्थित करा. सर्वोच्च न्यायालयामध्ये माझ्या बाजूने निर्णय आला नाही, मला अपेक्षित आहे तो निर्णय आला नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या सिटिंग जजेसवर विरोधात पत्र लिहा. त्यावेळेच्या इंदिरा काँग्रेसने हेच केलं. सर्वोच्च न्यायालय कोर्ट माझ्या विरोधात पिटिशन ऐकू शकत नाही. तीच अहंकारी मानसिकता काँग्रेस आणि मित्रपक्षाने आताही दाखवली. अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी निदर्शनं केली, जगाला दाखवायला संविधानिक व्यवस्था आमच्याकडे नाही. ज्या ईडी सीबीआयच्या माध्यमातून मोदीजींनी वारंवार सांगितलं केवळ 3% कमी केसेस या अशा राजकारणी आरोपींवर आहेत की ज्यांनी पैशाची अफरातफर केली आहे, पण 97% केसेस अशा आहेत की ज्यांच्या घरामध्ये 200 करोडची कॅश मिळते. काळा पैसा हा उद्ध्वस्त झाला पाहिजे, स्वच्छ व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी काम करणाऱ्या ईडी सीबीआयला आम्ही मानत नाही. संविधानिक व्यवस्था असली तरी मेरे जुती पर, ही तेव्हाच्या काँग्रेसची मानसिकता, आजच्या इंडिया अलायन्सची तीच मानसिकता आहे. आणि म्हणून मित्रांनो, काँग्रेसचा निषेध आणि त्यांच्या मित्र पक्षांचा निषेध करताना, राहुल गांधींच्या बालिशपणाचा निषेध करताना आपल्याला पुराणा घ्यायला लागेल, ही शपथ घ्यावी लागेल की संविधानाच्या संरक्षणासाठी 1970च्या दशकात सुद्धा आम्हीच उतरलो होतो. यापुढे सुद्धा आमच्या संविधानाकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर भारतीय जनता पार्टीच उभी राहील आणि संघर्षाची पराकाष्ठा करेल. हे दाखवण्यासाठीचा आजचा दिवस आहे आणि तो प्रण आणि शपथ आपण सगळ्यांनी घ्यावी, एवढंच निवेदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.